कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपर फुटेजच्या मुद्द्यावरून देशभरामध्ये मोठं आंदोलन उभं केल्यानंतर सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। यानंतर आता जो मुद्दा चर्चेत आलाय तो म्हणजे सोशल मीडियावर नव्याने सुरू झालेल्या एका पेजची, अर्थातच E20 जनता पार्टी हे पेज आहे। याचं कारण म्हणजे इथेनॉल मिश्रित इंधन, E20 पेट्रोल आणि वाहनांवरील परिणाम आणि वाढत्या लोकांच्या तक्रारी। दरम्यान याच प्रकरणामध्ये नितीन गडकरी यांना देखील चांगलं ट्रोल केलं जात होतं आणि आताही E20 जनता पार्टी हे पेज निघाल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या नंतर नितीन गडकरी पुढचे टार्गेट आहेत का, असा प्रश्न अनेक जण आता उपस्थित करू लागलेत। चला तर मग या प्रकरणामध्ये नितीन गडकरींना नेमकं का ट्रोल केलं जातंय आणि ते टार्गेटवर का आहेत, या पेजचा देखील उद्देश नेमका काय, एकूणच हा सगळा वाद काय, या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून अधिक सविस्तर बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या मुद्द्यावरून देशभरामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता। या वादाच्या केंद्रस्थानी आहेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी। अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात होतं। अनेक वाहनधारकांचा आरोप असा आहे की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे वाहनांच्या इंजिनवर परिणाम होतोय, मायलेज कमी होऊ लागलंय आणि देखभाल खर्च सुद्धा आता वाढत आहे। त्यामुळे या धोरणाविरोधात नागरिकांमध्ये काहीशी नाराजी वाढताना दिसतीये। इतकंच नाही तर असाही आरोप केला जातोय की नितीन गडकरी यांच्या मुलाच्या इथेनॉल कारखान्याचा फायदा व्हावा म्हणूनच त्यांनी इथेनॉल मिश्रित इंधनाचं समर्थन वारंवार केलेलं आहे आणि या आरोपामुळे सोशल मीडियावर गडकरी यांना लक्ष करण्यात आलं असून नीट पेपर फुटी आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्यावर झालेल्या दबावाप्रमाणे आता पुढचं लक्ष नितीन गडकरी असल्याची चर्चा सुरू झाली आहे। याचं कारण म्हणजे सोशल मीडियावर सुरू करण्यात आलेलं E20 जनता पार्टी पेज, ज्याचा CJPशी तुलना करत त्या माध्यमातून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आला, तसाच आता नितीन गडकरी यांचा घ्यावा। सगळ्यात आधी आपण या पेज बद्दल थोडक्यात बोलूयात। तर E20 जनता पार्टी हे पेज सुरू झालं तर याचं मुख्य पेज नव्हे तर त्याचं बॅकअप पेज आणि अनेक फॅन पेज सुद्धा आता सोशल मीडियावर दिसू लागलेत आणि फक्त इंस्टाग्रामच नाही तर फेसबुक आणि X म्हणजेच ट्विटरवर सुद्धा याचे पेजेस आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्या बायोमध्ये या मोहिमेची भूमिका अगदी स्पष्ट शब्दात सुद्धा मांडण्यात आली आहे, ज्यामध्ये असं लिहिलंय की एकच मागणी एकच मिशन, सवलतीच्या दरामध्ये 100% शुद्ध इंधन निवडण्याचा अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे आणि हीच या मोहिमेची मुख्य भूमिका आपल्याला पाहायला मिळते। पण हा वाद काय आहे तर थोडक्यात सांगते तर E20 म्हणजेच 20% इथेनॉल आणि 80% पेट्रोल यांचं मिश्रण असलेलं इंधन। भारताचं कच्च्या तेलावरील आयातावरील अवलंबित्व कमी व्हावं, प्रदूषणामध्ये घट व्हावी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रित इंधन धोरणाला प्रोत्साहन दिलं आणि त्यानुसार देशभरामध्ये टप्प्याटप्प्याने E20 पेट्रोल उपलब्ध करून दिलं जात होतं। मात्र या धोरणाला अनेक वाहनधारकांचा विरोध आहे, कारण अनेकांचं म्हणणं असं आहे की जुन्या वाहनांमध्ये E20 वापरल्यामुळे मायलेज कमी होतंय, इंजिनच्या कार्यक्षमतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येतोय आणि देखभाल खर्च हा दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि याबद्दलच्या सुद्धा असंख्य तक्रारी आता समोर आलेल्या आहेत। परंतु दुसरीकडे पेट्रोलियम मंत्रालयाचा हा विषय असताना मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मात्र या इथेनॉल बद्दल वारंवार समर्थन करताना ते दिसले। त्यांनी इथेनॉलमुळे आयात कमी होईल, शेतकऱ्यांना याचा फायदा होईल किंवा पर्यावरणाचं संरक्षण होईल, याशिवाय यामुळे कोणती गाडी खराब झाली त्याचं नाव मला सांगा, अशी भूमिका देखील त्यांनी अनेक वेळा मांडलेली आहे। मात्र यासोबतच नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारीकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं देखील बोललं जात आहे आणि म्हणूनच आता या मुद्द्यावरून सोशल मीडियावर E20 जनता पार्टी नावाचं नवं अभियान सुरू झालंय। मात्र कॉकरोच जनता पार्टी प्रमाणेच हे पेज देखील कोणतंही नोंदणीकृत किंवा राजकीय पक्ष नसल्याचं स्पष्ट केलं जातंय। त्यांच्या सोशल मीडिया हँडल नुसार ही एक डिजिटल मोहीम आहे। कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार किंवा विरोध करणं हा याचा उद्देश नसून ग्राहकांच्या हक्कांसाठी आवाज उठवणं, इंधन धोरणामध्ये पारदर्शकता आणणं आणि नागरिकांचं मत सरकारपर्यंत पोहोचवणं हा या मोहिमेचा उद्देश असल्याचा दावा केला जातोय। सोबतच इंस्टाग्राम, फेसबुक आणि X वर या अभियानाच्या माध्यमातून आता वेगवेगळ्या पोस्ट केल्या जात आहेत। शिवाय अल्पावधीतच इंस्टाग्रामवर या पेजला जवळपास 2 लाखांहून अधिक फॉलोअर सुद्धा मिळालेत आणि X वर आपल्याला पाहायला मिळतील 50,000 पेक्षा त्यांचे
फॉलोअर्स जे आहेत ते झालेले आहेत. सोबतच सरकारनं E20 पेट्रोल उपलब्ध करून द्यावं, पण त्याचबरोबर 100% शुद्ध म्हणजेच इथेनॉल फ्री पेट्रोलचाही पर्याय प्रत्येक पेट्रोल पंपावर उपलब्ध असावा. कोणतं इंधन वापरायचं याचा निर्णय ग्राहकांनी घ्यावा, सरकारने तो ग्राहकांवर लादू नये. त्यामुळे या मोहिमेचा E20 पेट्रोलला संपूर्ण विरोध नाही, तर त्यांची मुख्य मागणी जशी आहे की ग्राहकांना निवडीचं स्वातंत्र्य मिळावं, इतकीच त्यांची मागणी असल्याचं देखील बोललं जात आहे. याचबरोबर त्यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत, काही मागण्या सुद्धा ठेवल्यात. त्या कोणत्या तर त्याच्यावर एक नजर टाकूया. तर पहिली म्हणजे देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 आणि 100% शुद्ध पेट्रोल हे दोन्ही पर्याय तिथे उपलब्ध असावेत. वाहन उत्पादकांनी ज्या प्रकारच्या इंधनाची शिफारस केली आहे तेच इंधन ग्राहकांना सहज उपलब्ध व्हावं. सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांवर कोणतेही इंधन विषयक प्रयोग सक्तीने करू नये. प्रत्येक इंधनावर स्पष्ट माहिती द्यावी. सोबतच E20चा इंजिन मायलेज, प्रदूषण आणि देखभाल खर्चावर नेमका काय परिणाम होतो याबाबत स्वतंत्र वैज्ञानिक अभ्यास सार्वजनिक करावा आणि त्यानंतर ग्राहकांनी माहितीच्या आधारे निर्णय घ्यावा, असं देखील म्हटलं गेलंय. दरम्यान या अभियानातील सर्वाधिक व्हायरल झालेल्या पोस्टपैकी एक पोस्ट अशी समोर येते की ती म्हणजे आमची वाहनं म्हणजे कोणतीही प्रयोगशाळा नाहीये, ती आम्ही कष्टाने कमवलेल्या पैशातून विकत घेतलेली आहे, त्यावर आम्ही आधीच कर भरलाय, असं त्या पोस्टमध्ये एकूणच म्हटलं गेलंय. पण आता तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडला असेल ना की या पेजचा आणि नितीन गडकरी यांचा एकूण काय संबंध जोडला जातोय. तर या पेजवर पाहिलं तर नितीन गडकरी यांच्यावर टीका करणाऱ्या आणि त्यांना ट्रोल करणाऱ्या सुद्धा अनेक पोस्ट सातत्याने शेअर केल्या जात आहेत. याची कारणं मगाशी आपण थोडक्यामध्ये पाहिली, मात्र नितीन गडकरी नागरिकांना होणाऱ्या त्रासाला जाणीवपूर्वक दुर्लक्षित करून इथेनॉलला समर्थन करताना दिसत आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांकडून त्यांच्यावर वारंवार टीका केली जाते. परंतु याच पार्श्वभूमीवर आता मुंबई उच्च न्यायालयाने मात्र एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय दिलाय आणि तो असा आहे की इथेनॉल धोरण आणि E20 इंधनाबाबत नितीन गडकरी यांच्या विरोधात डीप फेक आणि AIच्या माध्यमातून दिशाभूल करणारे तसेच बदनामीकारक व्हिडिओ आणि पोस्ट सोशल मीडियावर वारंवार प्रसारित केल्या जात असल्याचा दावा करण्यात आलाय. आणि या प्रकरणी गडकरी हे मेटा, गुगल आणि X या सोशल मीडिया कंपन्यांविरोधात आता दिवाणी दावा सुद्धा दाखल करू शकतात. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिलाय आणि उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये इथेनॉल धोरण आणि E20 संदर्भात नितीन गडकरी यांच्या विरोधात पसरवली जाणारी चुकीची माहिती सर्व सोशल मीडिया पेजेस वरून हटवण्याची मागणी आता करण्यात आली होती. आणि या याचिकेमध्ये महत्त्वाचा मुद्दा असा मांडण्यात आला की पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय हा केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो. नितीन गडकरी यांचा या धोरणाच्या निर्णय प्रक्रियेशी थेट संबंध नाहीये. त्यामुळे त्यांच्या विरोधात पसरवल्या जाणाऱ्या पोस्ट आणि चुकीची माहिती हटवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने गडकरी यांना दिवाणी खटला दाखल करण्याचा मार्ग मोकळा करून दिलाय. त्यामुळे आता सोशल मीडियावर सुरू झालेलं E20 जनता पार्टी पेजचं भवितव्य नेमकं काय राहणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे, E20 पेट्रोलचा मुद्दा पुन्हा एकदा देशभरामध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. ग्राहकांना इंधन निवडीचा अधिकार मिळावा ही मागणी अधिक जोराने आता पुढे आली आहे. आणि दुसरीकडे केंद्र सरकार इथेनॉल मिश्रित इंधन धोरणावर मात्र ठाम आहे. आणि अशा परिस्थितीत हा वाद आता पुढे नेमकं कोणतं वळण घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोबतच नितीन गडकरी यांचा पुढचा नंबर याबद्दल नेमकं काय होतं, शिवाय या पेजवर सुद्धा याबद्दलच्या काही पोस्ट आपल्याला पाहायला मिळतात का हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळेल. E20 सोबतच 100% शुद्ध पेट्रोलचाही पर्याय प्रत्येक पेट्रोल पंपावर उपलब्ध असावा का, याबद्दलचं तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.